हो. संक्रांत आली, मी एका गावाला भागवताल होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बाप्पा, पण औंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलं मग आणा ना. ती 22,000ची पैठणी आणायची म्हणायली. ती का साधन याच ती काय अरम्यान अन्न पाईपलाईन केली, सगळं झालंय, आमकय तमकय, सोयाबीन गेलं, फुलत 7200 इकलं नाही. आणि आता 5.25 नाही काय काय इकू. कापूस म्हणले 12 आणि 13,000 होईन, 51,000 टन घेतला इकत डबल. आता कशाचा वाढवतो आणि कशाची साडी घेऊ म्हणला तिला. तुम्ही देता का? आणि मी म्हणलं मग मला नाही का बायको. तुझ्या बायकोला 22,000ची पैठणी, मग रोजची रोज ढवळे शिपी धोत्र धोती, तिला मला किमान 23,000ची नाही आणा वाटायची का? ते म्हणला बाळू महाराज मित्रच होता. मग म्हणला जाऊ दिगडे काही म्हण, पण साडी कशी वागवायची याचं काम कर एकदा. म्हणलं ताण घेऊन ते आल्यात पाय पुंजाण्यात टोपलं घेऊन येऊच लागली मंजुळा. म्हणलं तुम्ही आमच्या घरात व्हा. मागच्या घरात बसले तर गावाकडे राहत होतो. माय महाराज येत का काय? हो ना वहिनी मीचे. बाईन आज नाही कुठे गेले? नाही. आणि बरंच घरी करमतो पा मो हीच काही हिला साडीचा मेळ नाही. आपलंच बघाव ना. बाईन बरंच करमत तुम्हाला, घरचं खावट होतं का? अरे बापरे इथून खातो घातली तिने. नाही खा वाटत, पण लोटी तो तसं दुखन करावं काय करावं त्याला, नाही लाजे म्हणलं. बर बर पुंजाना टाकून आली. मी आणणार वहिनी धुवा ना हात पाय. नाही ते आताच मंथ्याला गेलेत आणि मला साडी आणायची. परत सोयाबीन टाकलंय. स्वरा म्हणलं फोका केवढ्यावी, ही का नाही म्हणली फोका. भाषा लयच असते तू, लय आगाव भाषा. नुकतीला नुकताड, चपात्याला कातडे, आगाव माणसं झाली. शिऱ्या भाताला लाड्या बगळ्या. म्हणलं प्याच्या नाही हो, ते गेलेत आता येते ना. आता सोमवार सोडायचा स्वयंपाक करते. आणि म्हणलं वहिनी कशाला गेले? मला पैठणी आणायलेत ना. म्हणलं कशाला? बया कशाला म्हणतात. आणि संक्रांत आली ना. आणि म्हणलं यावर्षी सक्रात जुन्या वेळेनं. बाईन कोण म्हणलं? आणि म्हणलं हे काय पंचांग सांगायले ना. तिला काय कळत आहे? मी पहिलीचं पुस्तक दाखिलं तिला. ती कोणती शिकलेली होती? तिला का डोकं का काय सगळं अशीच आपली. बाई नव्या सक्रात नाही हो. 12 महिने साडी खराब होत असते. महाराज फोन करा बरं त्याला. आता आमचा फोन इचकायचा नाहीत ना. पुन्हा रिंगर फाटकं नाही काय नाही, शेजाऱ्याला आवाज येत नाही माऊली काय नाही. मी म्हणलं अरे जिजा तू कुठे? म्हणलं म्हणत्याच दुकान. वापस ही नाही नाही आमदा नाही साडी नाही. बर ते मागच्या घरात होतं बसलेलं. मी म्हणलं एखाद्या वेळेस तिथूनच म्हणतं का नाही आलो. पण ते हुशार मी शिकलेलं होतं ना. ते या ते काय आयऱ्या गायऱ्यानं थोडं शिकलेलं होतं. या 3796 गावचं पाणी पिलं मॅन. 3796 इतक्या गावचं पाणी म्हणलं. हो तालुक्यातलं पिणार इतके चरबट येत. 228 आंध्र कर्नाटक. ते नाही सरलं तू गोव्याला गेलो 5 दिवस. गेली घरी. ते म्हणला सोमवार सुटला गडी. म्हणला मोहा नाही तर आज काय सोमवार सोडा वाटत नव्हता. पाय घ्या पड. नोट काढू लागलं 10 रुपये. मी राहू दे तुला जहाज नको मला. राहू दे. मी खऱ्या संक्रांतीच्या दिवशी साडी घेऊन आलो. भागवत लवकर सुटलं.
पपेश माईल साडी आणली. पपेश माय म्हणजे आमची मंडळी. ते पुन्हा म्हणताना पपेश माय कोणाला म्हणलं. मग साडी आणली तर तिनं ते असं कसनुसं तोंड केलं, कसनुसं तोंड केलं. तर मी आणलं झालं का, कव्हा आणत नाही तर औंदा आणली. मी म्हणलं औंदा आणली तर मोठेपणीनं कशाला आणली. मी म्हणलो संक्रांत उद्या, कुठं नव्यावर हे. मी म्हणलो तुला कोण म्हणलं, अख्ख्या गावात नाही शेजारच्या 5-6 गावात झालंय. ही का गपचीप बसली काय. हिनं 5-6 गावात टेंबा लावला, औंदा नव्यावर साखरात नाही. अख्ख्या बायानं जुन्यावच वाण दिलं. आम्ही सांगितलं ते पर्व काळ. फक्त आम्हाला सांगत नाही. लय शांत्या केल्या मी 4 वर्ष, 27 वर्षापूर्वी. लय शांत्या, लय शांत्या. महिमे एक केली नाही. तरी मला एक जणांनी मही करायलाच लावली. म्हणला महाराज तुम्हाला ते कावळ्याचा संसार दिसला होता ना. मी म्हणतो हो राव. मग आमच्या कशा शांत्या केल्या, तुमची काऊन नाही. मी म्हणलं आपली आहे ना परवाच्या दिवशी. त्याची तर शांती केल्या, उभी दांडी लावली होती. उभी कळप्याची दांडी जेवारीनं झाकायची. लय पोती लागली जेवारी झाकायला, ती दांडी झाकायला. आणि आमची इथली शांती करताना मी आडवी दांडी टाकली. ते म्हणले आमची इथं उभी तुमची इथं आडवी. म्हणलं तुमची इथं असा कावळा गेलता, आमच्या इथं आडवा गेलता. आमच्या मनात ते सगळं, आमच्या हातात ते काय करायचं ते आमच्या असो. ऋणपुत्र तशी ती मुलगी या संसारातलं ऋण फेडण्यासाठी आलती. एकेकाळी एखादा कोणी पितराचा अवमान केला असेल, म्हणून पितराचा अवमान देवाच्यानं शांत होत नाही ना संताच्यानं शांत होत नाही. त्यांना पितर तृप्त करावं लागत असतात, म्हणून त्यांचा शाप घेता कामा नये. परमहंसांनी सांगितलं, विवेकानंद जी पूर्वज आहेत, यांचं ऋण फेडण्यासाठी आलेत. आणा म्हणले मुलीला. नाही म्हणले झोपा तुम्ही, झोपा. मुलगी आणली, विवेकानंदांच्या हातात दिली. खत 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 हसू लागली. झाली तेव्हापासून हसली नव्हती आणि घरातल्या कोणाला हसिलं नव्हतं. ती हसली नव्हती आणि घरातल्या कोणालाच हसिलं नव्हतं. खतखत विवेकानंदाच्या हातावर आल्यावर हसली, परमहंसाच्या हातात दिली, झोपली. आता काळजी करू नका म्हणले. झाली तेव्हापासून झोपलीच नव्हती. घरातल्याची झोप उडली होती, सारखी ओरडत होती. भूक लागली की जेवायची, ओरडतच राहायची, सारखी ओरडतच राहायची. काय काय इतिहास असल्या महात्म्यांचा. त्या परमहंसांना, त्या विवेकानंदांना जावं लागलं. येऊन या काळ बैसला शिवसा. चक्रवेण नावाचा राजा 2 मिनिटात सांगतो, वेगात नाही तर एक्सप्रेस घेतो, वेळ झाला आपल्याला. चक्रवेण नावाचा राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा होता. रामायणात शोधायचा नाही, आताच सांगायलो. माणसं नंतर इच किती बाळ्या कशातलं सांगतो, तुरीच्या पाट्यातलं. वाची जा ना, वाची जा, वाची जा. महाराज वाचण्याकरता लय शास्त्र आहेत आपल्याकडे. 10-5 ट्रक भरून मोडतील इतके पुराण, इतके शास्त्र, इतके वेद आहे. वाची जा, उपन्यास वगैरे 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 वाचत जा. वाचायचा छंद होता वैकुंठवासी माधव महाराज मगरांना. वाचायचा छंद होता वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांना. हे लोक वाचत राहिले, वाचत राहिले. एकही उत्तर अनुत्तरित ठुलं नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगरांना भले भले माणसं चिठ्ठ्या पाठवायचे, नाव घेत नाही त्यांचे. भले भली माणसं गुरुजी चिठ्ठ्या पाठवायचे. तर वैकुंठवासी माधव महाराज मगरांना ज्या वेळेला प्रश्न पाठवायचे चिठ्ठीवर, त्यावेळेला त्या प्रश्नाच्या खाली पूर्ण कागद रिकामा असायचा, पण उत्तर पाठीमागे लिहायचे. शेवटच्या टप्प्यात एक फार मोठा साधू होता महाराष्ट्रामध्ये, वारकरी संप्रदायातला फार मोठा साधू, नाव घेत नाही. आणि त्या साधूनं शेवटचा प्रश्न पाठिला की मी पाठवलेल्या प्रश्नाचे आतापर्यंतचे उत्तर 1000% खरे येतं, पण मी प्रश्न पाठिल्याच्या नंतर प्रश्नाच्या खाली जागा असताना तिथं उत्तर न लिहिता पाठीमागं का लिहिता, त्याचं उत्तर लिहिलं. संतांच्या मागं चालावा, साधूच्या मागं चालावा. ते उत्तर वाचिलं गुरुजी आणि 19व्या दिवशी पुढच्या व्यक्तीनं प्राण सोडला. काय महात्मा असतील ते.
त्या व्यक्तीचं नाव वैकुंठवासी माधव महाराज मगर. हो. अशा आदर्श संपन्न लोकांचे इतिहास वाचा. त्यांनी गाथा नवनीत केले, वाचा बघा, लक्षात येईल तुमच्या काय इतिहास आहे. चार्टेड हिशोबनीसला चार्टेड अकाउंटंट म्हणतात ना वाटते. चार्टेड सीए म्हणजे चार्टेड अकाउंटंट. आपल्या भाषेत त्याला कंक म्हणतात, पुराणाच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. कंक कंक ही भाषा कळाली पाहिजे. मराठीत ज्याचं MA झालं त्याला विचारलं कंक कशाला म्हणतात, कानू बापा तुम्ही बसायची जागा हाणायला पाहिजे. तो मराठीत MA केलंस, तुला MA कोणी दिलं त्याला नदीत नेऊन ठोकायला पाहिजे, चांगला घोळायला पाहिजे. कोंबडीनं अंडे घोळल्यावानी असा घोळायला पाहिजे की अंगाला कातळत नाही ठोच त्याच्या. MA केलं, मराठी भाषेचं ओरिजिनल नाव सांगता येत नाही, कंक शब्दाचा अर्थ सांगता येत नाही. किती टोकाची गोष्ट आहे ही. शोकांतिका आपल्याकडे काय माहितीये का, टेबला खालून पैसे दिले की पदव्या नालायकाला पण भेटतात. नालायकाला पदव्या, सज्जनाला मिळत नाही पदवी. ज्यानं आयुष्य घातले त्याला पदवी भेटत नाही. तुम्हाला हल्लीच्या आपल्याकडे पद माहिती आहेत का तुम्हाला? ज्याला धोत्र नेसता येत नाही त्याला ते पद दिले. किती शोकांतिका आहे मला सांगा. परवाला मागच्या 6 वर्षापूर्वी एक पुरस्कार भेटला आमच्याकडे, आमच्या पाहुण्याला. आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आदर्श रिकामी जागा पुरस्कार पाहुण्याला राज्यपालातर्फे भेटला आणि त्याच्यावर 1.5 महिन्याला त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं. राज्यपालाला चेहरा पाहिल्यावर कसं काय कळालं नसेल की याला हे पुरस्कार देऊनी म्हणून. याचा पाठपुरावा करणाऱ्याला तर कळायला पाहिजे होतं आणि याला हा पुरस्कार नव्हता द्यायला पाहिजे. बाकीचे नव्हते का चांगले लोक? भेटणार नाही त्यांना, चांगल्याला भेटणार नाही. हो. गौरवासाठी स्वामी सेवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेच्या कसोटीत उतरलं पाहिजे माणसाला. ती लायकी असली पाहिजे, तो अधिकार असला पाहिजे, तो सन्मान माणसाला उंच नेत असतो, तो सन्मान मळमळ होऊ देत नसतो. एका बाईच्या अख्ख्या गावातल्या बायका पाया पडायला जाऊ लागल्या. म्हणलं बाई काऊन चालल्या? म्हणलं संक्रांतीच्या दिवशी पातीच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढत आहे. म्हणलं चला आपण पाया पडू, आपल्या बायकोला वाढन. वेळेला भाकरी देते, खातो तो 75% बाहेरच, पण 25% आपल्याला वेळेला देते. आपण तिला आयुष्य वाढा. मी पाया पडायला गेलो होतो. हे कोण आहे? गिरगावकर. भागवत तूच सांगतो का? अरे तुरच. मी म्हणलो हो बाई, बर बर. हे बाया पाया पडत्यात, तू काऊन पडायला? म्हणलं त्याच्या मालकाला, आमच्या मंडळीला. बर बर पड 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 पाया पड, तुझ्या मंडळीला 10 वर्ष आयुष्य वाढेल, मा आशीर्वाद आहे तुला. पण म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का? हो. मग मालक 35 वर्ष झालं मेल्याला बोलत नाही. म्हणलं हिला उचलून पैठणच्या तळ्यात टाका. ही 35 वर्षापासून नवऱ्याला बोलत नाही, हिच्या पाया पडल्यावर तुम्हाला आयुष्य वाढतं. तुमच्या गोळ्या संपल्यात का? स्क्रू ढिले झाले तुमचे. त्या नालायक बाईच्या पाया पडायला. लायक संपन्न व्यक्तीच्या पाया पडायचं, कोणाच्या पायावर डोकं वाकवायचं नाही. असो. हा चक्रवेन नावाचा राजा त्या काळातला राजा होता. त्याला जयपत्र मागण्यासाठी रावण गेला. रावणाला तसेच पाय घेऊन वर यावं लागलं, नाही दिलं जयपत्र. सैन्य होते 127 सैन्य चक्रवेन राजाचं. हाजराजाच्या काळातला राजा. चक्रवेन राजाकडे सैन्य होते 127, रावणाकडे लाखो हत्ती होते. याच्यातले 25% हत्ती सोडले तर चक्रवेन राजाच्या राज्यातलं भिताड पण शिल्लक राहणार नव्हतं. माणूस तर सोडून द्या, ठेसा होणार होता सगळा ठेसा. इतका रावण मोठा. पण रावणाला जयपत्र दिलं नाही. चला देत नाही म्हणलं. कशा करता भेलाय? ते आता वेळ संपला म्हणून सांगत नाही. पुढे सरका. रावण घरी गेला. त्याच्यावर 4-2 वर्षाला चक्रवेन पुन्हा जयपत्र मागायला गेला. रावण म्हणला बेट्याला भिवून मी घरी आलो, याचा अर्थ असा नाही की मी शक्ती नाही माझ्याकडे. पण त्या दिवशी रावणाकडे श्राद्ध होतं. रावणाच्या आजीचं श्राद्ध. असं एका चांगल्या माणसाचं वाक्य मी 6 लोकांचं ऐकून सांगतो. त्याच्यानंतर 7व्या कोण्याही माणसाचं मी ऐकून सांगितलेलं नाही आणि सांगणार बी नाही. शिंदे एक तर वाचून सांगेल, अन्यथा मागच्या 6 लोकांचं सांगेल, बाकी नाही कोणाचं सांगेल. उद्या जर एखाद्याचं सांगितलं जर कोणी म्हणले कशात लिहिलेले धोतर पिवळं होऊन कुडची खराब व्हायची. त्याच्यामुळे नको. आपण आपलं वाचून सांगायचं भीतीने. तेव्हा ज्याच्या खिशात पैसे आहेत का त्यानं गुळाच्या साथीला जावं. गुळ विकणाऱ्याला कळत आहे बरं का, खायला आलंय का घ्यायला आलंय. तर काही माणसाला उगाच नाद असतो. काय किलो आहे असं होतं का नव्हतं मामा? गुळाची साथ स्वतंत्र असायची महाराज, आणि त्यानं फोड्याला एक ढेकुळ असायचं. बरं खाऊन पाहतो उलिसानं पार 50 ग्रामचा गोळा.
काय किलो आहे ते म्हणला खाईन घरी जाय. लक्षात येतं ना पुढच्याच्या. त्याच्यामुळे नको, आपल्या जो जेवढे पैसे तेवढा बाजार करा, उधारी नको, खातं नको, काहीच नको. पुन्हा ते गेलं की लगेच म्हण या बाई इथं बाळूचं नाव आहे, ते तिथं तर लय टक्कर हाण लागला, इतकं सोयाबीन झालं, इतकं कापूस झालं, इथं कंगुळाची उधारी देईन. त्याच्यामुळे नको, आपलं कामाशी काम पाहिजे. श्राद्ध होतं, आजीचं श्राद्ध. 3 दिवसाचा विधी होता. रावणानं अलंकार काढून ठेवलेले होते. अंगठ्या होत्या, त्या दर्भाच्या होत्या. दर्भ नावाचं मूळ नावाचं गवत असते, त्याच्या अंगठ्या घालते. आपसव्य जाणं होतं. इकून सव्यापसव्ये यज्ञोपवितो यः सर्वां पुनितो दर्भा पुनितो भयशास्त्रा लुप्तं पिण्डोदकवयति गयावरजनो धर्मा निरपेक्ष सर्वस्थिताम् आपां पतिन्दिरभयो दशग्रीवा सर्वस्थितायां पिण्डलुप्ताति जायते वैशान्नर सर्वस्थिता भयति जायते लुप्त सर्वस्थितायां गुडा शर्करा खाद्य सर्वस्थितेषु. असे नाना प्रकारचे मंत्रोच्चार वगैरे. असा तो विद्वान माणूस होता. सेवकानं सांगितलं, राजा महाराज आपल्याकडे चक्रवेन नावाचा राजा जयपत्र मागायला 3 दिवसाकरता थांब म्हणले. पूजा संपल्या देतो. 3 दिवसाचा विधी आटपल्याच्या नंतर चक्रवेन राजानं सांगितलं, आता परत जाणं सोबत नाही. रावट्या दिल्या समुद्राच्या वाळवंटात, बारीक बारीक वाळू जमा केली, धोरणामध्ये चीक आणला, त्या वाळूत टाकला आणि समुद्राच्या वाळवंटात वाळूची दुसरी लंका तयार केली. एवढी एवढी लंका तयार केली. आपण गायवाडा करतो का, अशी लंका तयार केली. पण हुबेहूब लंकेसारखी लंका. कशी तयार केली सोप्या भाषेत सांगतो शिकलेल्या लोकांना. आपल्या घराचा नकाशा जसा ते फोटो काय म्हणतात त्याला, आर्किटेक्ट, इंजिनियर आर्किटेक्ट जशाला तसा नकाशा देते ना. घराचं चित्र, ते बाहेरचं कसं डिझाईन वगैरे सगळं, झाडं कोणती लावायची, काय 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 असेल ते लावा की न लावा, पण ते चित्रात देते सगळं. तशी जशाला तशी लंकेची प्रतिकृती, लहानशी वाळूची लंका वडाच्या पानाचा चिक टाकून तयार केली. आणि रावणाची पूजा आटपत आली पहिल्या दिवसाची. 3 दिवसाचा विधी होता. पहिल्या दिवसाची पूजा आटपल्याबरोबर उत्तरेकडच्या बाजूला, पूर्वेकडच्या बाजूला भिंतीला बोट लावलं. कुठं, लंकेतल्या भिंतीला बोट लावलं तर ओरिजिनल लंकेची उबाळे बाबा भिंत पडली. 3 किलोमीटर होती. 168 किलोमीटर लांबीची भिंत होती. एकीकडचं भिंत, एकीकडचं प्रधानाचं घर 2.25 किलोमीटरचं होतं. एकटं प्रधानाचं घर एकट्याचं 2.25 किलोमीटरच्या याच्या व्यासातलं होतं. तर 100 काहीतरी का 200 काहीतरी, मला आता ते मेमरी कार्डात येईन जर कक्षात. ते टाइम झाल्यावर याच्यावर बी लोड येतो ना. हो, भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैल उरपाटून घेते. बैलानं असं केलं की गडी कासरा फेकीतूच. मग आता 12:30 वाजल्याच्या नंतर यायनं कसनुसं केलं, त्यानं बी मी बी मग डोकं आहे का नाही. आता त्याला वाटत कवा सोडित हे मया आधी उभं राहतेत ना. काही लिमिट असते ना प्रत्येकानं आपोआपल्या. बैल किती मागायचे असा, आपला बांध आला की आऊत आखडा. हावसाच्या नादात घातलं पलीकड, मोड्यान पलीकडच्या केळी त्यानं सुरू केलं. मग लाभ बरकत आहे का नाही आपोआपल्या हिशोबात. असं रावण म्हणला, कस काय पडलं रे, काय सांगता येत नाही. पूजेत होता, प्रधानाच्या घराला टाचका मारला, अख्खं घर पडलं. मग मात्र रावणाचा कष्टा सुटला. अरे बापरे, घर कस काय पडलं. गुप्तचरांना सांगितलं, जयपत्र मागायला आलं त्यानं पाहिलं. त्यानं प्रस्थाचं घर, आपली इकडचा पूर्वेकडचा भाग. हो म्हणे, त्यानं जशाला तशी लंका तिथं तयार केली. त्यानं ज्या वस्तूला बोट लावलं ती वस्तू लंकेतली पडती. आणि तुम्ही पटकन जयपत्र द्या. रावणाच्या पहिल्याच दिवशी श्राद्धाचा विधी होता. त्याच दिवशी चक्रवेनाच्या पुढे वाळवंटात गुडघे टेकले. ठराविक लोकांच्या पुढे गुडघे टेकणारी लोक होती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांच्या समोर औरंगजेबानं गुडघे टेकले होते. औरंगजेबानं गुडघे टेकले होते ते शंभूराजे. चक्रवेन राजाच्या पुढे राजा रावणानं गुडघे टेकले. हा चक्रवेन राजा 9 लोकांपैकी एक होता. याच्यावर पृथ्वीची कृपा होती, पृथ्वीची कृपा. रावणाला सांगितलं, राजा मुद्दाम होऊन पटकन जयपत्र दे, अन्यथा सगळ्या लंकेला जर असं केलं ना या तर तू ही खरी लंका पडती. एवढ्या एवढ्या काड्या आणून ह्या लंकेवर टाकून फुकून दिली तर तू ही लंका जळती. ही सगळी भरून समुद्रात टाकली तर तू ही समुद्रात पडती. रावण म्हणला, तोबा तोबा तोबा, आगाऊच काम झाले. चला जयपत्र घ्या म्हणले. पण एवढी तुम्हाला ताकद झाली कुठून? पृथ्वी प्रसन्न झाली. कारण निष्ठेनं वागणाऱ्या लोकांवर पृथ्वी प्रसन्न, 9 लोकांवर प्रसन्न. 1 नंबरला चक्रवेन, 2 नंबरला धर्मराजा. बाकीचे घरी गेल्यावर पहा 7 लोक.
सांगितलं तुझ्या पृथ्वी प्रसन्न का? म्हणला माझ्या नगरीतला जनतेचा जो